मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंत पुन्हा नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची बैठक होणार। उर्वरित अर्जांसंदर्भात चर्चा केली जाणार। नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीतेंना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न सुरू। काल फोनवरून बोलणं झाल्यानंतर गोकुळ गीते नॉट रिचेबल, त्यांना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार गिरीश महाजनांची माहिती। काहीही वक्तव्य केलं नाही असं कुणाल दरडे यांनी कालच स्पष्ट केलंय। गोकुळ गीतेंचा गैरसमज दूर करू, संध्याकाळपर्यंत नाशिकच्या जागेसंदर्भात सकारात्मक निर्णय होईल। मी प्रचंड आशावादी आहे, मंत्री उदय सामंत यांच्याकडून विश्वास व्यक्त। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंकडून प्रचाराला सुरुवात। महायुतीच्या नेत्यांनी बोलावलं तर जाईन, पण माघार घेणार नाही। आता विषय माघारीचा संपलेला आहे, गोकुळ गीते यांची ठाम भूमिका। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळ माने भाजपात पक्षप्रवेश करणार, सूत्रांची माहिती। बाळ माने आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता आहे। येत्या काही दिवसातच बाळ माने भाजप प्रवेश करणार। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपली। विनायक राऊतांना शिंदे सेना ही ठाकरेंकडे हेर म्हणूनच ठेवणार। बाळ मानेंची टीका, तर पक्षासोबत बेईमानीचे धंदे आम्ही कधीच केले नाहीयेत, विनायक राऊतांचं प्रत्युत्तर। जळगावमध्ये भाजप विरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळेंची बंडखोरी। निवडणूक जिंकेन किंवा हारेन, पण माघार घेणार नाही, कुणालाही पाठिंबा देणार नाही, रेश्मा काळेंची भूमिका। विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात भाव ठरवून गेले। कोकण, छत्रपती संभाजीनगर, पुण्यातील व्यवहार लोकशाहीला घातक। पुरेसं संख्याबळ असताना भाजपकडून घोडे बाजार कशासाठी, संजय राऊतांचा हल्ला बोल। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीत फूट, उत्तम जानकरांचा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारालाच विरोध। मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय, जानकरांची माहिती। खासदार संजय राऊतांकडून राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली, कारण मात्र अद्यापही अस्पष्ट।